महत्त्वाची आणि मोठी बातमी, माथाडी कामगारांनी अचानक संप पुकारलेला आहे। माथाडी कामगारांनी एपीएमसी मार्केट बंद केलेलं आहे। नाशिक, पुणे, नवी मुंबईमध्ये हे रेल्वेचे धक्के बंद करण्यात आलेले आहेत। किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा वगळण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यात आलेला आहे। बाजार समितीचं नियमन वगळण्याच्या निर्णयाचाही माथाडी कामगारांनी विरोध केलेला आहे। तुम्ही पाहताय माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारलेला आहे। एक माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। बाजार समितीचं नियमन वगळण्याचा निषेध केलेला आहे। तर दुसरीकडे किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा वगळण्याच्या निर्णयाला या माथाडी कामगारांचा विरोध आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, सीमा राते आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहे। सीमा, माथाडी कामगारांची नक्की मागणी काय आहे? नक्कीच खरं तर किरकोळ व्यवसायातून माथाडी कामगारांचा जो काही नियम आहे तो नियम वगळण्याच्या विरोधामध्ये खरं तर हा संप जो आहे तो आजपासून सुरू झाला आहे। आणि त्याचबरोबर कामगारांचे जे काही कायदे आहेत या कायद्यांमध्ये सरकार बदल करू पाहते, तर ते बदल न करता आधी कामगारांची कमिटी निश्चित करावी आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे किंवा जे काही धोरण आहे ते करावं अशी मागणी घेऊन या माथाडी कामगारांनी आज महाराष्ट्रभरामध्ये खरं तर संप सुरू केलेला आहे। आपण पाहिलं तर पुणे, नाशिक, सातारा आणि त्यानंतर नवी मुंबई सारखे एपीएमसी मार्केट जे आहेत ते मार्केट आज पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। कारण की जो काही शेतकऱ्यांकडून माल आणला गेलेला आहे तो माल उतरवण्यासाठी कोणताच माथाडी कामगार जो आहे तो या ठिकाणी नाहीये। त्यामुळे एकूणच हा बंद माथाडी कामगारांचा असला तरीही मात्र एपीएमसी मार्केटमध्ये देखील त्याचे परिणाम पाहायला मिळतात। मयंकजी, धन्यवाद सीमा, दिलेल्या माहितीबद्दल। माथाडी कामगारांनी अचानक संप केल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये याचा परिणाम पाहायला मिळतोय।